आपल्याच समाज बांधवांनी मला आग्रह केला की भाऊ तुम्ही त्या सप्त्याला भेट द्या, आणि ते माझ्यासोबत आले पण सगळे. काय तिथं गेल्यानंतर सप्त्याच्या 10-15 मिनिटं आम्ही अगोदर गेल्यामुळं आम्हाला एका ठिकाणी बसवलं म्हणजे सप्त्याला खेटूनच काय तिथं बसवलं. आणि तिथं बसल्यानंतर मग जरांगे पाटील आले. ते आल्यानंतर आपल्याच एका समाज बांधवाचा त्यांनी वाढदिवस आहे म्हणल्यानंतर वाढदिवस साजरा केला, आणि त्याच्यानंतर मी तिथंच होतो. मग लगेच आपल्या समाज बांधवांनी म्हणलं तुम्ही नाका हे घाला, दस्ती घाला. आणि मला सांगा त्या ठिकाणी मी नाही तर कोणी जरी असलं असतं तर काय केलं असतं याचं उत्तर मला तुम्ही द्या. मान्य आहे मी तिथं हे थांबायला पाहिजे नव्हतं, हे पाहिजे नव्हतं असं तुमचं म्हणणं असेल, पण मी त्या ठिकाणी आपले समाज बांधव असल्यामुळं गेलो होतो. आणि मला त्यांनी 2 दिवसा अगोदर सुद्धा मला कल्पना केली होती की भाऊ तुम्ही या आणि इथं आपण सप्ताह करून आपण मग मुंबईला आपण आंदोलनासाठी जाऊ. पण मला ह्या सगळ्या ह्याच्यावर मला एक सांगायचंय, धार्मिक ठिकाणी जर मी गेलो तर या चुकीचं काय? मला सांगा, ह्या एका फोटोमुळं एका ह्याच्यामुळं तुम्ही जर मला हे करत असताल तर मला तुमच्या सगळ्याच्या हातपाय जोडून एक सांगतो की ठीक आहे, मान्य आहे माझ्यानं चुकी झाली, मी तिथं थांबायला पाहिजे नव्हतं, निघून जायला पाहिजे होतं ते दिसल्यावर. पण सिच्युएशनच अशी होती की आपलेच सगळे समाज बांधव होते, तेच मला म्हणले नाही भाऊ थांबा. आणि मला असं वाटलं की आता इथून सगळ्या निघून जाणे मी थांबलो, एवढीच माझी चुकी झाली. पण मला माझ्या सर्व समाज बांधवांना सांगायचंय, ओबीसी समाजासाठी काम करणारा माणूस आहे आणि मी ओबीसी समाजासाठी कायमच काम केले आणि ह्याच्या पुढे सुद्धा मी काम करणार आहे. फक्त कुठंतरी झाल्या गेलेल्या गोष्टी तुम्ही आपण थोडंसं बाजूला ढकलून तुम्ही जर विचार केला असता, चला ठीक आहे सार्वजनिक कार्यक्रम होता ना, सप्ताह होता ना, चला ठीक आहे भेटले असतात, ह्याच्यामध्ये लय असा इश्यू करायची गरज नव्हती. आणि मी माझ्या मराठा समाज बांधवांना सुद्धा सांगतो की चुकीचे मेसेज तुम्ही सुद्धा देऊ नका. अशानं आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं कारण म्हणजे हेच आहे, एकूण एकाला समोरासमोर भेटले काही झाले की लगेच त्याचा विषय करणं, शरण आला हे आला असे मेसेज करणं खरं तर चुकीचं आहे. तुम्ही आम्ही कायम एक आहेत आणि एक राहावं हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे, एवढंच मी सांगतो. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे कट्टर समर्थक आणि ओबीसी कार्यकर्ता पवन करवर यांनी थेट मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. शॉल आणि श्रीफळ देऊन मनोज जरांगे पाटलांचा सत्कार केला. त्यामुळं सोशल मीडियावर पवन करवर बद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये, टीका होतीये आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मग सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येऊन पवन करवरनं स्वतः माफीनामा सुद्धा जाहीर केलेला आहे. जे घडलंय ते चुकून घडलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचा काहीही दोष नाही आणि त्याच्याकडून चुकी झालेली आहे. मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली म्हणून असं सुद्धा त्यानं स्वतः सांगितलेलं आहे. पण मात्र हे संपूर्ण प्रकरण कसं घडलं, काय घडलं आणि पवन करवरनं माफी नेमकी का मागितली हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. आता पवन करवर यांनी मनोज जरांगे पाटलांना भेटून चूक झाली असं का म्हणला, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते. हाच पवन करवर काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्यांवर मोठ्या प्रमाणात टीका करत होता. ताणून मारण्याची भाषा पवन करवर करत होता आणि लक्ष्मण हाके यांच्या खांद्याला खांदा लावून भाषण सुद्धा ठोकत होता, जोरात गप्पा सुद्धा मारत होता. त्यामुळं 2 समाजामध्ये तेढ निर्माण होत होता असं सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोललं जात होतं. पण मात्र अखेर पवन करवर यांनी पुण्यामध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्या संबंधित जेव्हा व्हिडिओ फोटो व्हायरल झाले त्याच्यावर प्रतिक्रिया देताना पवन करवर म्हणतो की ही जी झालेली भेट आहे ती योगायोगानं झालेली आहे. पवन करवरच्या मित्रांनी सहकार्याने त्याला त्या ठिकाणी सप्ताह कार्यक्रमानिमित्त बोलवलं होतं. मग त्या ठिकाणी अचानक मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आले आणि मग त्याच्या बळजबरी त्यांना शॉल आणि श्रीफळ द्यावं लागलं, कारण की त्यांच्या सहकारी मित्राचा वाढदिवस होता. तो वाढदिवस मनोज जरांगे पाटलांनी साजरा केला आणि मग त्याच्याच अर्थी पवन करवरच्या हातामध्ये शॉल आणि श्रीफळ दिलं आणि जरांगे पाटलांना घालायला सांगितलं. मग त्यांनी त्यांचा सत्कार केला, 2 शब्द बोलले आणि त्या ठिकाणाहून निघून गेले. असं पवन करवर जरी म्हणत असला तरी सुद्धा त्या सप्ताह कार्यक्रमामध्ये पवन करवर हा सहभागी झाला होता. त्या ठिकाणी लोकांना जेवण वाढण्याचं काम सुद्धा पवन करवर करत होता असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे. पण मात्र पवन करवरनं जर मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली असली तर याच्यात चुकीचं काही नाही. दोन्ही समाजाने एकत्र आला पाहिजे, एकमेकांसोबत बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे.
जरी एकमेकांचे वैचारिक मतभेद असले तर ते वैचारिक मतभेद बाजूला ठेवून कशा पद्धतीनं एकत्र येता येईल, समाजासाठी लढता येईल, ह्या सगळ्या गोष्टी दोघांनी मिळून केल्या पाहिजे. पण मात्र पवन करवर हा छोटासा कार्यकर्ता आहे, लक्ष्मण हाके यांच्यासाठी बोलत असतो, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. स्वतः लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घ्यायला पाहिजे. दोघांनी एकत्र येऊन राज्यामध्ये बिघडलेले जे समीकरण आहेत ते पूर्वपदावर आणून, सुरळीतपणानं आणून एकत्र यायला पाहिजे, अशी बऱ्याच जणांची भावना आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं पवन करवर हा मनोज जरांगे पाटलांना भेटला, त्याच्यामुळं पवन करवरच बऱ्याच जणांनी टीका करायला सुरुवात केली. ओबीसीचे जे कार्यकर्ते आहेत तेच आता पवन करवरवर भडकलेले आहेत. तर मनोज जरांगे पाटलांचे जे सहकारी आहेत ते मात्र पवन करवरचं स्वागत करतायत की झालं गेलं विसरून जा आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून जर तो एकत्र आला असेल त्याच्यात काहीही चुकीचं नाही. पण मात्र पवन करवरलाच आता ती चुकी वाटतेय आणि तो माफी सुद्धा मागतोय. आता ज्या पद्धतीनं हा सगळा घडलेला प्रकार आहे तो ठरवून केलेला आहे का योगायोगानं घडलाय, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.